नमस्कार. मी रवींद्र मस्के. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये आजचा विषय आहे फेरीवाला. मुंबईतील फेरीवाला हटवायची मोहीम सध्या मुंबईभरामध्ये खूप जोरदार चालू आहे. नगरसेवक निवडणूक झाल्यानंतर लगेचच फेरीवाल्यावरती अचानक कारवाई सुरू झाली. ही कारवाई अचानक नसल्यामुळे त्याचा नियोजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग केली आहे आणि त्या दरम्यान आम्हाला फेरीवाल्यांनी सांगितलं आहे, तर ते पाहूया आपण. सध्या फेरीवाल्याच्या निमित्ताने कायदा काय सांगत आहे या हा मोठा विषय आहे. पण हा विषय तितका गंभीर आहे, कारण की हा अचानक आलेला विषय नाही आहे. तर निवडणूक झाल्यानंतर ज्याप्रमाणे फेरीवाल्यांवरती अचानक प्रमाणे कारवाईचा बडगा उचलला गेला आहे, तर नियम काय सांगतोय, हायकोर्टाचे काय नियम आहेत, न्यायालयाचे काय नियम आहेत, आपण आता जाणून घेऊया की सध्या. तर आपण फेरीवाल्याचा कायदा काय सांगतोय यावरती एक नजर टाकूया. रस्त्यावरील विक्रेते उपजीविका संरक्षण आणि पथ विक्री विनियम कायदा 2014. हा कायदा 1 मे 2014 पासून अंमलात आला असून तो फेरीवाल्यांचे हक्क संरक्षित करतो आणि त्यांच्या हक्काचे नियमन करतो. या कायद्यानुसार फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक संरक्षण करणे बंधनकारक आहे. फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे आणि शहरात पुनर्वसन करणे बंधनकारक आहे. फेरीवाला कायदा रस्त्यावरील पथपथावर किंवा फिरून विक्री करणाऱ्या लोकांना फेरीवाला म्हणणे हे या व्याख्यामध्ये येते. तसेच फेरीवाल्यांसाठी समिती गठीत करणे आणि फेरीवाल्यांना परवाने देणे याची जबाबदारी देखील या कायद्यामध्ये निश्चित केली आहे. सोबतच नोंदणीकृत फेरीवाल्यांना सर्टिफिकेट ऑफ वेडिंग परवाना मिळण्याचा अधिकार आहे. अंतर्गत उपजीविका मिळवणे हा फेरीवाल्यांचा हक्क आहे. मात्र कलम 19(1) नुसार प्रवाशांना मुक्तपणे चालण्याचा अधिकार महत्वाचा आहे. महाराष्ट्रात मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल देखील अनिवार्य आहे. अनेक ठिकाणी हा कायदा असूनही पूर्णपणे अंमलात आलेला नाही, ज्याचा फायदा फेरीवाले घेत आहेत. फेरीवाल्यांच्या उपजीविकेच्या संरक्षणासोबत सार्वजनिक जागाचा गैरवापर टाळण्यासाठी कायदेशीर चौकटीत व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देतो. हा कायदा फेरीवाल्यांच्या उपजीविकेच्या संरक्षणासोबत सार्वजनिक जागाचा गैरवापर टाळण्यासाठी कायदेशीर चौकटीचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देतो. सध्या रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर पर्यंत व्यवसाय करण्यास कायद्याने मनाई असून फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. स्थानक परिसरातील हे फेरीवाले हटवण्यासाठी पालिका, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांमार्फत तातडीची संयुक्त कारवाई सुरू आहे. रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर आणि शाळेपासून 100 मीटरच्या अंतर्गत फेरीवाल्यांचा व्यवसाय करण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धुडकावून फेरीवाले रेल्वे परिसरात पदपथ, स्कायवॉक, पदचारी पुलावर ठाण मांडून बसले आहेत. रस्ते आणि पदपथावर अतिक्रमण करू नये, यामुळे पदचाऱ्यांची गैरसोय होते, अशी विनंती वाहतूक पोलिसांनी देखील केली आहे. फेरीवाला संघटना देखील फेरीवाला धोरण, व्यवसायाच्या जागा निश्चित करणे आणि शहर फेरीवाला समितीची अद्याप पालिकेमार्फत अंमलबजावणी झालेली नाही. सर्वांना माहीत आहे की नुकतीच
महानगरपालिकेची निवडणूक झाली आहे. त्यानंतर फेरीवाल्याचे प्रकरण अचानक पुढे आले असे जरी वाटत असले तरी ही गोष्ट दिसते तशी तितकी सरळ नाही. हे एक नियोजन आहे. यात फेरीवाला हटवला जाईल, नागरिकांना मोकळे सुटसुटीत रस्ते पदपथ चालण्यास मिळतील, मुंबईचे ट्रॉफिक कमी होईल असे जरी वाटत असले तरी सध्या पडद्यामधील राजकारण काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करून घेतला आहे. तुर्तास पाहूया फेरीवाले काय म्हणत आहेत. मित्रांनो, कुर्ला येथे घडलेल्या फेरीवाला हल्ला आणि त्यावरती बीजेपी कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणानंतर मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये फेरीवाल्यांना हटवण्यात येत आहे आणि यामुळे रस्त्याची ट्रॉफिक देखील तुम्ही पाहू शकता बऱ्या प्रमाणे सुधारलेली आहे. तसेच येथील लोकांना, फेरीवाल्या लोकांना याचा त्रास देखील होत आहे. त्यांचा रोजगार बुडत असल्यामुळे ते आपल्याकडे काय मागणी करत आहेत आणि त्यांना काय त्रास होत आहेत हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा तुम्ही पाहू शकता हे गोरेगाव पश्चिम येथे आपण पी दक्षिण विभागात येथे आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे कशा प्रकारे फेरीवाले होते आणि आता कशा प्रकारे फेरीवाल्यांचा परिस्थिती आहे तुम्ही हे पाहू शकता. तुम्ही आता पूर्वीप्रमाणे फेरीवाल्यांचं कमीत कमी प्रमाण इकडे दिसतं आहे. आता संध्याकाळचा वेळ असल्यामुळे येथे बऱ्या प्रमाणे फेरीवाले बसले आहेत आणि काही ठिकाणी जमले देखील आहेत. असे तुम्ही पाहू शकता, असे माणसं फेरीवाले जमले आहेत आणि ते त्यांच्या काय समस्या मांडतायत आपण आज बघूया. आपण अरे भाई, यहाँ पे सब लोग मतलब सब लोग फेरी वाले हैं क्या? मतलब आज धंधा लगाने का छोड़ के तुम ऐसा जमे क्यों है? धंधा लगाएंगे तो पुलिस वाले सब फाइन मार रहे हैं। अब उनका कहना है कि हमारे ऊपर ऊपर से प्रेशर करके हम इसके लिए फाइन पकड़ के मार रहे करके। और यहाँ पर जो है मैं जो है लगभग 90 के आसपास से बैठ रहा हूँ। लगभग जो है हर फेरी वाला जो है वो उसके पास 2014 का पावती है। 2014 में जिसमें सर्वे हुआ था, जो कोर्ट ने पास किया हुआ है, लगभग हर दूसरा फेरी वाला या हर फेरी वाला जो गवर्नमेंट ने लोन दिया हुआ था 10,000 का पहले दिया, उसके बाद में 20,000 का दिया, उसके बाद में जो 50,000 का दिया, लगभग लिया हुआ है एक आधे को छोड़ के। अब उसके ऊपर जब ये कार्रवाई होगी तो लोन कहाँ से भरेंगे, पेट कहाँ से भरेंगे और कहाँ से क्या करेंगे? यहाँ कोई बाहर का नहीं है कि नहीं कोई बाहर से आके बैठ गया है कि चलो कोई बाहर से आया और सीधा यहीं पे आके बैठ गया। हम लोग सब लोग जो है लगभग 90, 95, 84, 85 से सब लोग बैठे हुए हैं। पहले पिताजी बैठे थे, अभी उनके बच्चे नहीं पढ़े हैं तो यहाँ बैठ रहे हैं। अगर इस तरह कार्रवाई होगी तो हम लोग साहब क्या करेंगे, हमारे समझ में तो कुछ नहीं आ रहा है। आज ही 26 आदमी को लेके गए, आज सुबह में 26 आदमी को ले आके फाइन मारे। हाँ, 12,500 का फाइन है डेली रिक्शे में पर दिन। अभी तो गाड़ी आता था पर अभी बड़ा एक नंबर गाड़ी आगे खड़ा करते हैं और रिक्शे में बैठ के जाते हैं पुलिस वाले और पकड़ के लेके जाते हैं, फिर गाड़ी में डालते हैं डेली डेली। ये कभी से चालू है तुम्हारा? ये गए सो महाराज 8 दिन से हो गया। दिन हो गया। कुछ कारण मालूम पड़ा आपको? कुछ कारण कोई बताता नहीं, बोलते ऊपर से आदेश है, बोलते सीपी साहब का ऑर्डर है कि नहीं चाहिए। तो खाली गोरे ही गांव में ये वेस्ट में खाली नहीं लगना चाहिए, बाकी सब जगह लग रहा है। गोरेगांव ईस्ट में लग रहा है, बाराबाग लगा है, लिंकिंग रोड लग रहा है, मलाड में लग रहा है, कांदेवली लग रहा है, बोरेवली, दहीसर सब जगह लग रहा है। खाली यही एरिया में है खाली गोरेगांव। स्टेशन का आसपास का इलाका क्या आजू बाजू का भी है? आजू बाजू का भी है, एमजी रोड, आर्य रोड, लिंकिंग रोड, प्रेम नगर और आपका ये जवाहर नगर, यहाँ टमाटर गली, ये सब जगह का है। और बीएमसी से हमारा कुछ तकलीफ नहीं है। बीएमसी का गाड़ी पुलिस वाले नहीं बुलाते हैं, पहले आके खड़े हो जाएंगे धंधे पे और भागने नहीं देंगे, पूरा माल बीएमसी से भरवाते हैं। हाँ, आज अभी तक को ले जाने के बाद में इतने टाइम नहीं आए हैं कार्रवाई करने, पर कोई लगा नहीं रहा है।
100 रुपया नहीं कमाते 1250 कहाँ से भरेंगे? नहीं, जेल में बैठो, सीधा जेल में डालेंगे, कोर्ट में डाल देंगे। तर तुम्ही पाहू शकता इकडे तमाम फेरीवाल्यांना इकडे स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की फक्त गोरेगाव विभागामध्ये ही कारवाई होत आहे. तर प्रशासनाने देखील यांच्यावरती अशी काय कारवाई का करताय हे सांगणं गरजेचं आहे यांना, कारण की न्याय हा सर्वांना सारखा असतो. न्यायपालिकेमध्ये सर्वांना समान बघितले जाते. भले ठीक आहे फेरीवाले जो काय नियम असेल त्याप्रमाणे काम करतात किंवा नाही करतात, हा न्यायाचा भाग आहे. परंतु अशा वेळेला त्यांचा म्हणजे रोजगारावरती परिणाम जर होत असेल आणि स्थानिक लोकांना जर येथे फेरीवाल्यांच्या माध्यमातून जर काही चांगल्या वस्तू भेटत असतील किंवा स्वस्त वस्तू भेटत असतील तर त्यांना फेरीवाल्यांकडनं वस्तू घेण्याचा देखील अधिकार आहे. तसेच रोजगाराच्या निमित्ताने जर तुम्ही बघता तर येथील शासनाने फेरीवाल्यांना 5,000 पासून लोन चालू केलं आहे ते 50,000 पर्यंत. आतापर्यंत इकडे तमाम लोकांनी फेरीवाल्याच्या माध्यमातून त्यांनी आपले लोन काढले आहेत आणि ते आपल्या रोजगाराच्या माध्यमातून फेरीवाल्याच्या माध्यमातून शासनाला वेळोवेळी पैसे देखील भरत आहेत. तर शासनाकडे जर लोन व्यवस्था जर होत आहे फेरीवाल्यांसाठी तर मग असा धंदा बंद करून मग हे लोक लोन कशा प्रकारे भरतील? मग जर लोन भरणार नाही तर जो NPA जो तयार होणार तर तो जो पैसा जो भरला जाणार नाही मग यांच्याकडे कशा प्रकारे वसूल केला जाईल? हे काय अदानी अंबानी कोण नाही आहेत. अदानी अंबानी लोकांना 1% 2% व्याज मिळतं, पण हे लोकांना कमीत कमी 10 ते 20% दरम्यान व्याज भरावं लागतं, कमी व्याज भरावं लागतं आणि नंतर बँकेवाले यांच्यावरती लावून यांना वेगवेगळ्या प्रकारे हॅरेसमेंट देखील केली जाते. तर हा कुठला प्रकार आहे का? नवीन काय प्रकार काढलाय का शासनाने शोधून फेरीवाल्यांना त्रास देणं? आणि भविष्यामध्ये शासनाची काय वेगळी योजना आहे का? तुम्हाला नक्कीच जागृत राहावं लागेल की अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून लोकांना त्रास द्यायच्या माध्यमातून आणि फेरीवाल्याला अशा प्रकारे त्रास देणे ही कुठली शासनाची नवीन योजना आहे का हे आपण पाहूया. पावती चाहिए तो पावती दिखाता हूँ। फाइन का बात आज का वापस दिखा सकते पावती का फाइन का पावती आता स्टेशन परिसरात आपण आलो आहोत. गोरेगाव स्टेशन या परिसरात आपण आलो आहोत. तर आपण पाहू शकता येथे देखील फेरीवाले नसल्यामुळे कशा प्रकारे ट्रॅफिक कमी झाली आहे. तर लोकांना देखील आपण जाणून घेऊ की लोकांच्या या निमित्ताने काय म्हणजे. हो दादा नमस्कार. आता रस्त्यामध्ये फेरीवाले नाहीत, काय समस्या म्हणजे काय लोक कसं वाटतंय? बरं झालं बोलतो. हो दादा नमस्कार. दादा अभी रास्ते में फेरी वाला नहीं है, कैसा लग रहा है आपको? ठीक लग रहा है। ऐसा लग रहा ठीक है, मगर उन लोगों को भी थोड़ा समझना चाहिए, सबको समझना चाहिए, पब्लिक को भी और फेरी वाले को भी, किधर क्या धंधा लगाना चाहिए क्या नहीं, सबको समझना चाहिए। बस इतना बोलूँ। अच्छा अभी मतलब ये खाली आप खाली गोरेगांव में करते क्या पूरा करते? पूरा अंधेरी से बैंड्रा से कांदोली ऐसा सब। बाकी इलाके में क्या परिस्थिति मालूम पड़ेगा आपको? बाकी इलाका में भी उधर अंधेरे में भी वही परिस्थिति है भाई। फेरी वाले को भगा रहे, फेरी वाले मतलब उन लोग को भी किधर से आएंगे, उन लोग भी कहाँ जाएंगे? उनको भी कुछ धंधा सेटअप मतलब वहाँ से भी हटाइए लोगों को, उधर भी सेटअप करके दे दो सब जगह पे। उनको भी फेरी वाला कहाँ लगाएंगे? अभी कोई ब्लड कैंसर का पेशेंट हो फेरी वाला लगा रहा है, फिर भी वो BMC वाला आके उठा के लेके जा रहा है सीधा, उसका कुछ सुन रहा ही नहीं है, तो कैसा करेगा? फेरी वाला भी किधर जाएगा? ऑटो वाले मतलब सबको मतलब अपने अपने रीति से करना चाहिए। लोन भी निकाला है. सब जन किधर से आ जाते, मतलब यूपी से कोई आते, कोई कर्नाटक से, कोई मतलब अलग अलग देश से आ जाते। काका नमस्कार. काका अभी फेरी वाले कम दिख रहे, कैसा लग रहा है आपको? कम अच्छे लगते हैं। अच्छा लग रहा है. हाँ तो फेरी वाला रहना चाहिए कि नहीं रहना चाहिए? हाँ? रहना चाहिए, रहना चाहिए। रहना चाहिए.
लेकिन समस्या होती तो तुम लोग भी कंप्लेंट करते फेरी वाले का, नहीं हम लोग नहीं करते। बोलते हम लोग को नागरिक को समस्या हो रही करके। नहीं कुछ नहीं होता है अपने को क्या प्रॉब्लम है। तो मतलब तुम्हारा मतलब फेरी वाला रहना चाहिए। रहना चाहिए। चलो अच्छी बात है। आपको क्या लगता है? आपको क्या लगता है फेरी वाला हटना चाहिए कि रहना चाहिए? रहना चाहिए सर, रहना चाहिए। लेकिन अभी समस्या अगर होती है तो तुम ही लोग तो कंप्लेंट करते हैं ना। हम लोग कहाँ कंप्लेंट करते, हम लोग तो खुद ही रोजी रोटी वाले हैं, गरीब है, कहाँ जाएंगे, रोड पे धंधा नहीं करे कहाँ जाएंगे, कितना पैसे किसके पैसे की जाएगा, दुकान खरीदे भर दुकान चलाए। मतलब आप फेरी वाले हो क्या? हाँ, अभी से लगा पानी पूरी का रखता हमारा 1 नंबर में, लिंक रोड। लिंक रोड पे। हाँ, वो चालू है यहाँ पे? चालू नहीं है अभी, बंद है। कब से बंद है? अरे कब बाद 6-7 हफ्ता हो गया। क्यों? वही गाड़ी आती, पुलिस क्या बोलते हटाओ, वो बोलते कि बोलो वहाँ क्या नाम कुरला में झगड़ा हुआ ना, पुलिस वाले को मारा गया ना, इसके लिए। पुलिस वाले को नहीं मारा, वहाँ पे बीजेपी कार्यकर्ता को मारा गया। वो बोलते पुलिस वाले को मारा गया। आपण पाहू शकता की संपूर्ण मुंबईमध्ये फेरीवाल्यावरती ऍक्शन चालू आहे। तर गोरेगाव मधील पी दक्षिण विभाग येथील फेरीवाला जो डिपार्टमेंट आहे त्यांचं एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट ते गोरेगाव पश्चिम येथे तुम्ही MTNL जो फ्लायओव्हर आहे त्याच्या खाली आहे। तर तुम्ही पाहू शकता हे ते डिपार्टमेंट आहे। तुम्ही पाहू शकता या डिपार्टमेंट मध्ये फेरीवाले जे काय गाड्या उचलल्या जातात व कारवाई होते त्या कारवाईच्या निमित्ताने त्यांच्यावरती जी कारवाई होते ती इकडे कारवाई होते आणि इकडे त्यांना त्यांचे सामान वगैरे आणून इकडेच सर्व गोष्टी म्हणजे फाईन वगैरे मारणं आणि इतर गोष्टी करणं या सर्व गोष्टी इकडे घडतात। तुम्ही तर आपण पाहू इकडे आलोत आपण तर पाहू शकता ही डिपार्टमेंट जे आहे आता सध्या तर पूर्ण खाली दिसत आहे। पूर्ण सगळं सामान खाली केलेलं आहे त्यांनी आणि सध्या काय इकडे कोण म्हणजे ऑफिसर आहेत ते आणि त्यांनी आपल्याला माहिती दिली की तुम्ही पी दक्षिण विभागात जे आमच्या जाधव मॅडम आहेत त्यांच्याशी भेटा। आम्ही त्यांच्याशी बोलणं देखील केलं फोनवरती, परंतु फोनवरती त्यांनी फोन उचलला नाही, आम्हाला प्रतिसाद दिला नाही। ठीक आहे, हलका ते काय बिझी वगैरे असतील किंवा फोन करतील नंतर। तर सध्या तरी ही परिस्थिती आहे की इकडे अजूनपर्यंत पूर्ण माहिती मिळाली नाही आपल्याला, पण अशी परिस्थिती आहे। तर पाहूया आपण पुढे की जाधव मॅडम काय बोलतात, आपल्याला काय उत्तर देतात। गोरेगाव पोलीस ठाणे येथील देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक खरात साहेबांना आम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून भेटायचा प्रयत्न केला, त्यांना फोन देखील केला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला तुमची बाईट घ्यायची आहे, या संदर्भात काय तुमचं फेरीवाला संदर्भात काय मत आहे तुम्ही व्यक्त करा। परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की फेरीवाल्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही, DCP साहेबांना तुम्ही संपर्क करा। त्यानुसार आम्ही DCP साहेबांना देखील संपर्क केला, त्यांना आम्ही आमचे प्रश्न पाठवले आणि त्यांना देखील सांगितले की तुम्ही फेरीवाल्याबद्दल तुमचे मत व्यक्त करा। परंतु त्यांनी देखील आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही, फक्त सांगितलं की आम्ही तुम्हाला कळवतो। त्यानंतर आम्ही गोरेगाव पी दक्षिण विभागातील एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट याला देखील भेट दिली आणि तेथील जाऊन देखील तेथील कर्मचाऱ्यांना भेटलो। त्यांनी सांगितले की आमचे वरिष्ठ जाधव मॅडम आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोला। त्यांना फोन देखील केला, त्यांनी देखील आमच्या फोनचे उत्तर दिले नाही, जेणेकरून स्थानिक प्रशासन फेरीवाला या प्रश्नावरती बोलण्यास तयार नाही असे एकंदरीत दिसून येत आहे। प्रशासन फेरीवाल्यांना हटवून मुंबईकरांना रस्ते मोकळे करून देणार आहे का? फेरीवाल्यांना फेरीवाला क्षेत्र घोषित करून नवीन क्षेत्र देण्याचे मन बनवले आहे का? किंवा नवीन काय राजकारण येथे सिजत आहे का, जेणेकरून नवीन घोटाळा समोर येणार आहे? तर हा घोटाळा आहे का, नक्कीच काही वेगळं काय आहे हा येणारा काळ ठरवणार आहे। कॅमेरामॅन गुंडेश्वर सहित मी रवींद्र मस्के, ग्राहक राजासाठी। धन्यवाद।